आपलं सर्वांचं स्वागत आहे गीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवूया गोबी आणि गाजर हे सर्व मिक्स करून याची मंचुरियन. तर बघा, मी गोबी घेतलेली आहे, पत्ता गोबी, आणि इथे 2 गाजर घेतलेले आहे, एक छोटावाला कांदा आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे, आणि 2 ते 3 बारीक चिरून घेतलेले आहे मिरच्या. तर ही पत्ता गोबी आहे, याला मी किसून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे याला याच्यामध्ये टाकून, मिक्सरमध्ये टाकून थोडंसं, आणि गाजर पण टाकून बारीक करून घेणार आहे सर्व. तर बारीक करून झाल्यावर दाखवा. तर बघा, मी आपलं पत्तागोबी याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर असं सर्व मी गाजर कांदा वगैरे सर्व बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. चला तर बघा, आपलं सर्व इथं पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांदा सर्व बारीक करून झालेला आहे. तर याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे तर थोडंसं मीठ, जेणेकरून याला पाणी सुटलं पाहिजे. तर आपल्याला थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं, याला पाणी सुटून देईल याला. तर असं मिक्स करून घ्यायचं सर्व. तर आपल्याला पाणी मिक्स होऊन चांगलं पाणी सुटून जाते पत्तागोबीला, गाजरला. तर बघा, मिक्स करून झालेलं आहे आपलं. तर याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं काली मिरी कूट करून टाकलेलं आहे. 2 ते 3 मिरच्या आहे बारीक करून घेतलेल्या आहे याला, आणि थोडंसं टाकलेलं आहे अद्रक लसणाचं पेस्ट. तर हे बघा, मी याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेणार आहे. तर हे बघा, टोमॅटो सॉस टाकणार आहे मी, आणि सोया सॉस आहे, हे दोन्ही थोडं थोडं घेतलेलं आहे. तर मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे दोन्ही पण. याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडंसं तिखट, टाकून घेणार आहे. याच्यामध्ये मैदा लागत टाकायचं, आणि हे थोडंसं आहे आपलं तांदळाचं पीठ. तर हे बघा, मी सर्व थोडं थोडं टाकून घेणार आहे, लागतं टाकून घेणार आहे सर्व. तर आता मी सर्व मिक्स करून घेणार आहे. बघा, हे आपलं असं मिक्स झालेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं गिले वाटत आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं मैदा टाकून घेणार आहे आणखी. थोडंसं आपलं टाईट झालं पाहिजे मिश्रण. तर मी याच्यामध्ये मैदा टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करणार आहे. आपलं मिक्सर असं चांगलं झालं आहे, सोडून झालेलं आहे मस्त. तर याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे असे. मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे. तर बघा, आपल्या हाताला थोडंसं चिपकत असेल तर आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं याला हाताला, आणि असं गोल गोल फिरून घ्यायचं, सर्व गोळे तयार करून घ्यायचे. तर मी आता सर्व गोळे तयार करून घेणार आहे. असे सर्व गोळे असे तयार झालेले आहे सर्व. तर मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे, आणि इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तर इथं तेल ठेवलेलं आहे गरम झालं की याच्यावर मी तळून घेणार आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये थोडे थोडे टाकून सर्व तळून घेणार आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे मस्त. तर मी सर्व तळून घेणार आहे याच्यामध्ये. तर मी सर्व थोडे थोडे करून सर्व तळून घेणार आहे. तर बघा, आपण हे लालसर झालेले आहे, थोडंसं आणखी लालसर होऊ द्यायचं आहे थोडंसं. तर चांगलं तळून घ्यायचं आहे याला. तर मी याचं सर्व तळून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता मंडळी, आपले एवढे मंचुरियन तळून झालेले आहे, मस्त लालसर झालेले आहे. तर आता आपण घेऊया ग्रेव्ही. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी घेतलं आहे थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, 2 ते 3 लसणाचे पाकळे हे बारीक चिरून घेतलेले आहे, आणि एक शिमला मिरची आहे हे बारीक करून चिरून घेतलेली आहे, आणि थोडंसं कांदा कापून घेतलेला आहे बारीक बारीक. तर आता मी ग्रेव्ही बनवून घेणार आहे. मंडळी, आपण घेऊया म्हणून आता ग्रेव्ही बनवायला. तर मी ते लसूण टाकून घेणार आहे, आणि अद्रक पण पिसलेलं टाकून घेणार आहे, बारीक चिरलेला कांदा. तर थोडंसं पकू देणार आहे कांद्याला, आणि याच्यामध्ये टाकून घेणार आहे शिमला मिरची. तर हे बघा, शिमला मिरची टाकून घेणार आहे याच्यात. तर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया, आणि याला थोडंसं 2 मिनिटं पकू द्यायचं. इथं थोडासा मी मैदा घेतलेला आहे, याला मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे चांगलं याच्यामध्ये टाकायला. हे आपलं सोया सॉस आहे, हे पण टाकून घेणार आहे आपण याच्यामध्ये.
आणि टमाटर सॉस आहे आणि ग्रीन चिली आहे, हे पण टाकून घेणार आहे. सर्व मिक्स करून घेणार आहे. चला तर आपलं हे झालेलं आहे सर्व मिक्स करून. तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. तर आता मोठी गॅस करून मी पाण्याला उकळी येऊन घेणार आहे. चला तर हे आपलं मैद्याचं घोल आहे. आपण मैदा पाणी टाकून घोल करून घेतलं होतं. तर हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. आपली ग्रेव्ही थोडीशी गाढी होऊन जाईल आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. तर बघा असं ग्रेव्ही झालेली आहे आपली तयार. चला तर आपल्या उकडी आलेली आहे. तर याच्यामध्ये मी मंचुरियन मिक्स करून घेणार आहे. बघा सर्व मंचुरियन मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपली मंचुरियन तयार झालेले आहे मस्त. तर मंडळी माझी रेसिपी कशी वाटली, मंचुरियन कसे वाटले, कसे झाले तर कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कमेंट करून सांगा मंडळी कसे झाले म्हणून. चला तर आता बघूया मंडळी, आपण याच्यामध्ये सर्व करूया. तर बघा माझे मंचुरियन कसे झाले. तर बघा मंडळी आपले मंचुरियन असे तयार झालेले आहे मस्त. ग्रेव्ही थोडीशी पातळी झालेली आहे. तर चला चालतेच आपलं होतेच आहे. तर मंडळी बघा आपले कसे झाले तर कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर बघा झाले आपले तयार. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.